तर योजना बंद करण्यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे। सुरू असलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलंय। मला वाटतं आर्थिक शिस्त ही साधारणपणे काल आपण पाहिलं असेल, कॉन्ट्रॅक्टर्सनी देखील एक दिवसाचं बंद ठेवलं होतं। साधारणपणे 1 लाख कोटीची बिलं अजून थकलेली आहेत। मुंबई महानगरपालिकेची पण बिलं अजून राज्य सरकारकडून बाकी आहे। मग ते मध्यभोजनचं असो किंवा शालेय शिक्षणाचं असो, अनेक गोष्टी ह्या राज्य सरकारनी पैशात बंद केलेल्या आहेत। एकंदर आर्थिक शिस्त म्हणजे राजकीय शिस्त ही स्वतःला त्यांनी लावणं गरजेचं आहे। कॉन्ट्रॅक्टरसाठी उधळपट्टी करायची निवडणुकीत मिळालेलं यश हे डोळे दिपवून टाकणार आहे। एक दैदिप्यमान काही लोक म्हणाले ही कसली लाट आहे, कसली लाट आहे। मी म्हणालो ही महालाट आहे, माझ्या लाडक्या बहिणींनी निर्माण केलेली महालाट आहे, माझ्या लाडक्या भावाने निर्माण केलेली महालाट आहे। आणि म्हणून या लाटेमध्ये भले भले वाहून गेले। ज्या योजना सुरू केल्यात लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या, लाडक्या शेतकऱ्यांच्या, त्या कुठल्याही योजना बंद होऊ देणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।